तर तिथं दोनही शिवसेनेचे उद्या दसरा मेळावे होत आहेत। दोनही शिवसेना गटांचे दसरा मेळावे अर्थातच चर्चेचा विषय शिवतीर्थावर ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा पार पडेल, तर तिथं नेस्कोमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा पार पडणार आहे। राज्यात पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे सध्या मेळावे जे आहेत ते अतिशय साध्या पद्धतीने साजरे होतील अशा सूचना दोनही शिवसेनेच्या वरिष्ठांनी आपापल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना जारी केलेल्या आहेत। तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा गोरेगावमध्ये होतोय। पूरस्थिती निर्माण झाल्या कारणानं दूर गावाखेड्यातल्या लोकांनी या दसरा मेळाव्याकरता उपस्थित राहू नये, आपल्या बांधावर लक्ष द्यावं असं करत आवाहन करत खरं तर या सगळ्याविषयी विनंती करण्यात आलेली आहे। बळीराजाला, कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सुद्धा या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे। चेतन, हा दसरा मेळावा सर्वार्थानं महत्त्वाचा आहे खरं तर, तो याकरता कारण येऊ घातलेल्या निवडणुका, महापालिका निवडणुका 2च महिन्यात या निवडणुकांचं सूप वाजणार आहे, त्यामुळे या दसरा मेळाव्यात त्याची बीजं रोवली जातील हे काही नव्यानं सांगण्याची आवश्यकता नाही। चेतन, निश्चित लागवी, कारण शिवसेनेसाठी, दोन्ही शिवसेनेसाठी हा दसरा मेळावा खास मानला जातोय। कारण येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नेमकं आता शिवसैनिक असतील किंवा मतदार असतील ते कुठल्या शिवसेनेच्या मतात, कुठल्या शिवसेनेच्या पारड्यात मतांची झोळी टाकणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। दुसरी महत्त्वाची गोष्ट, कालच ज्या प्रकारे दोघांनी पक्षांकडून आवाहन करण्यात आलेलं आहे की राज्यामध्ये जी पूर परिस्थिती आहे त्या ठिकाणी अधिकाधिक शिवसैनिकांनी त्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी तर त्या जिल्ह्यातच राहावं, मात्र इतरही जिल्ह्यातून या ठिकाणी मदत घेऊन जावं। किंबहुना काल एकनाथ शिंदे यांनी जी पत्रकार परिषद दुपारी घेतली त्यामध्ये स्पष्ट केलं की आपल्याला ह्या आधीच विजय संपादित आपण केलेला आहे, त्यामुळे नव्याने शक्ती प्रदर्शन करण्याचं गरज नाही आहे। मात्र सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आहेत त्यांनी पूरग्रस्तांच्या बांधावर जाऊन त्यांना मदत करावी। आणि इतकंच नाही तर या ठिकाणी आता लोकेशन सुद्धा बदलण्यात आलेलं आहे। याआधी आझाद मैदानावरती जो एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा पार पडत होता तो पावसाच्या कारणास्तव आता गोरेगाव नेस्को सेंटर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे। मात्र उद्धव ठाकरे यांनी अद्यापही आपलं मेळाव्याचं ठिकाण आहे ते बदललेलं नाहीये। आता छत्रपती शिवाजी महाराज मैदान जे आहे दादरचं, या ठिकाणीच हा मेळावा पार पडणार आहे। त्यामुळे सध्या तरी मैदानामध्ये पाहिलं तर चिखलाचं साम्राज्य आहे, त्यामुळे शिवसैनिकांची कुठेतरी थोडीशी दैना उडू शकते। मात्र हे पाणी निचरा करून कुठेतरी चिखल व्यवस्थित करण्याचं काम आहे ते ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात येत आहे। परिणामी दोन्हीही शिवसेनेसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असेल ती म्हणजे मुंबई महानगरपालिका, कारण गेल्या 25 वर्षांपासून मुंबई महापालिकेवरती शिवसेनेची सत्ता आहे, शिवसेनेचा महापौर विराजमान आहे। यंदा मात्र कुठल्या शिवसेनेचा महापौर होणार याकडे सर्वांचं लक्ष असेल। याआधीच रंगशारदामध्ये घेतलेल्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील पदाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या होत्या। त्यामुळे आता मुंबई महापालिकेसहित महाराष्ट्रातील प्रमुख महापालिका आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या आहेत त्यामध्ये नगरपंचायती असतील, जिल्हा परिषदा असतील, त्यामध्ये नेमकं कोण बाजी मारते आणि त्यासाठी शिवसैनिकांना या दसरा मेळाव्यामध्ये काय कानमंत्र दिला जातो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असेल। लागवी, अगदी चेतन, आता जाऊया आपण आपल्या प्रतिनिधी भाग्यश्रीकडे। अर्थात ठाकरेंचा दसरा मेळावा, भाग्यश्री, सातत्यानं या सगळ्या संदर्भात चर्चा होतीये। जे मनात आहे तेच होईल असं उद्धव ठाकरे वारंवार म्हणतात। अशा वेळी मात्र विविध बॅनर सुद्धा झळकतात दोनही ठाकरे बंधूंचे। या निमित्ताने एकत्र उद्या युती संदर्भात घोषणा होणार का याकडे सगळ्यांच्याच नजर आहेत। निश्चितच लागवी, कारण गेले अनेक दिवस आपण बघतोय की मराठी भाषा आणि हिंदी भाषेचा मुद्दा जेव्हा समोर आला होता, शाळेमध्ये हिंदी भाषा शिकणं कंपल्सरी केलं होतं, त्यानंतर दोन्ही ठाकरे बंधूंनी आवाज उठवलेला होता आणि त्यानंतर एक त्यांनी विजयी मेळावा देखील घेतलेला पाहायला मिळाला होता। आणि अगदी त्या दिवसापासून आजतागायत युतीची जी चर्चा आहे ती वेगाने सुरू आहे। त्याचबरोबर आपण जर बघितलं तर गणपतीत उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या घरी जाणं असेल किंवा
किंवा उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाला राज ठाकरे मातोश्रीवर जाणं असेल, या सगळ्याच चर्चा ज्या आहेत त्या रंगलेल्या पाहायला मिळाल्या. आणि आज आपण बघतोय की उद्या दसरा मेळावा आहे. वर्षानुवर्षाची दसरा मेळावा घेण्याची शिवसेनेची परंपरा आहे. त्यानुसार उद्धव ठाकरे उद्या दसरा मेळावा घेत आहेत आणि हा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानातच होणार आहे. त्याप्रमाणे आता तयारी देखील सुरू झालेली पाहायला मिळते. आपण बघू शकतो की मागे जे आहे ते स्टेज देखील बांधलेलं पाहायला मिळतंय. खुर्च्या लावण्यात आलेल्या आहेत. खरं तर या मैदानामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात चिखल आहे. आपले सहकारी चेतन म्हणाले तसं की इथे प्रचंड चिखल आहे आणि पाणी काढण्याचा जो प्रयत्न आहे तो चालू आहे. मात्र एकीकडे जर बघितलं तर खुर्च्या असतील किंवा स्टेज बांधणी असेल हे देखील सुरू झालेलं पाहायला मिळतंय. सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे तो म्हणजे उद्या राज ठाकरे या मेळाव्यामध्ये येणार का, अशी चर्चा जी आहे ती रंगलेली पाहायला मिळते. खरं तर या संदर्भात देखील अनेक वेळेला मनसे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, नेते असतील यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र आत्ता जी माहिती मिळते त्यानुसार राज ठाकरे या मेळाव्याला येणार नाहीयेत. पण असं असलं तरी उद्धव ठाकरे मात्र शिवाजी पार्क इथे मेळावा घेत आहेत. त्यामुळे ते त्यांना जाऊन भेट त्यांची घेण्याची, घरी भेट घेण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. त्याच्यामुळे नेमके हे दोन भाऊ जरी एकत्र आले नाही तरी उद्धव ठाकरे शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरेंची भेट घेणार का हे बघणं महत्त्वाचं आहे. आणि याच पार्श्वभूमीवर सध्या ज्या चर्चा आहेत त्या देखील सुरू आहेत. अनेक ठिकाणी एकत्र बॅनर देखील झळकलेले पाहायला मिळतात. भाग्यश्री, माफ करा तुम्हाला मध्येच थांबवते मी. काल संजय राऊत सुद्धा म्हणालेले होते की बंधूंच्या विचारांचा आदान प्रदान नक्कीच होईल असं म्हणत राऊतांनी सुद्धा काल संकेत दिलेले होते. त्या दृष्टिकोनातून आज काही या सगळ्या संदर्भात काही भेटीगाठी होतील का? राज ठाकरे मातोश्रीवर जातील की उद्धव ठाकरे शिवतीर्थावर? नक्कीच या संदर्भात लाघवी मी म्हटलं तसं की शिवाजी पार्क मैदानात हा मेळावा पार पडतोय. आणि आज जर बघितलं तर आजपर्यंत जी माहिती मिळते किंवा मनसे पदाधिकारी किंवा मनसे नेत्यांकडनं जी माहिती येते त्यानुसार राज ठाकरे मेळाव्याला येणार नसल्याची माहिती आहे. पण असं असलं तरी जर एखादी विनंती संजय राऊत यांच्याकडनं झाली किंवा स्वतः उद्धव ठाकरेंनी जर राज ठाकरेंना फोन केला तर एखाद वेळ ते स्टेजवर येऊ शकतात असं देखील सांगण्यात येत आहे. त्यामुळे एकीकडनं जर बघितलं तर मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते राज ठाकरे या मेळाव्यात येणार नाहीत असं सांगतायत. तर दुसरीकडे शिवसेना मात्र राज ठाकरे या मेळाव्यात येतील या आशेवर आहेत. त्यामुळे आज काय घडामोडी घडतात हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कारण जर मातोश्रीहून शिवतीर्थवर फोन गेला तर राज ठाकरे तर येणार का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.